पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्याने त्वचेची घाण साफ होते आणि चेहरा उजळतो. एवढेच नाही तर उन्हाळ्यात ही रेसिपी वापरून पहा, कारण आजकाल घामामुळे डास, खरोच, खाज सुटणे इत्यादी त्वचेचे संसर्ग होतात. अशा परिस्थितीत हा सोपा उपाय तुम्हाला या समस्येपासून बाहेर काढू शकतो. हिवाळ्यात गरम पाण्यात 1 चमचा मीठ टाकून आंघोळ केल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. पण लक्षात ठेवा, पाण्यात फक्त 1 चमचा मीठ घालावे. यापेक्षा जास्त मीठ वापरल्यास नुकसान होऊ शकते. मीठ आपल्या शरीराचे दुखणे दूर करते, परंतु यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वापरावे लागेल. गरम पाण्याच्या बादलीत फक्त 1 चमचा मीठ टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ त्वचेसाठी चांगली असते. अनेक समस्यांपासून सुटका मिळते. खरं तर मिठामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम यासारखी खनिजे शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात. चला तर पाहू पाण्यात मीठ टाकण्याचे फायदे. हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी रोजच्या धावपळीमुळे शरीरात दुखत असेल तर कोमट पाण्यात 1 चमचा मीठ घालून आंघोळ करावी. असे केल्याने शरीरातील वेदना दूर होतात. सांधेदुखी, गुडघे आणि पाठदुखीमध्ये याचा चांगला फायदा होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. एक संशोधनानुसार कोमट पाण्यात 1 चमचा मीठ मिसळल्याने सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये गुडघेदुखी आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. एक संशोधनात असे नमूद केले आहे की मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील जुने दुखणे देखील कमी होण्यासाठी प्रभावी ठरू शकते. त्याच्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू आणि सांध्याची सूज कमी होते. स्नायूंना आराम मिळतो. यामुळे तुमचा थकवा दूर होतो. या पाण्याने नियमित आंघोळ केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याची शक्यता कमी होते आणि तुमची त्वचा मुलायम बनते. जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा पाण्यात 1 चमचा मीठ नक्कीच मिसळा. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ते आजारांना शरीरापासून दूर ठेवते. मिठाच्या पाण्यात असे 10 विरुद्ध गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला शक्ती देतात. मिठाच्या पाण्यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म धोकादायक सूक्ष्मजंतू काढून टाकण्यास मदत करतात. तसेच मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीर निरोगी राहते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे थकवा आणि तणाव दूर होतो. जर तुम्ही खूप तणावाखाली असाल तर मीठ पाणी हे उत्तम स्ट्रेस बूस्टर म्हणून काम करते. या पाण्यात आंघोळ केल्याने हृदयाला आणि मनाला शांती मिळते. त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. जर आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याच्या फायद्याबद्दल बोललो तर त्यात चांगली झोप येण्याचा उल्लेख आहे. चांगल्या झोपेसाठी शरीरात मॅग्नेशियम प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे. मॅग्नेशियम शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढवू शकते, जे नैसर्गिक झोपेसाठी ओळखले जाते. त्याचवेळी एप्सम सॉल्टचा वापर शरीरातील मॅग्नेशियमची पातळी राखण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावू शकतो. संशोधनात असे सूचित करते की एप्सम सॉल्ट पाण्यात मिसळल्यावर चार्ज होतात आणि मॅग्नेशियम आणि सल्फेट आयन सोडतात, जे त्वचेद्वारे सहजपणे शोषले जातात आणि त्याचे परिणाम करू शकतात. अशा प्रकारे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे चांगल्या झोपेसाठी फायदेशीर मानले जाते. तसेच मिठाच्या पाण्यात असलेले घटक शरीरातील तेलाची पातळी नियंत्रित करतात. चेहऱ्यावरून पुन्हा पुन्हा तेल निघत असेल किंवा तुमची त्वचा जास्त तेलकट असेल तर पाण्यात मीठ टाकून आंघोळ करणे तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासही मदत होते. शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरते. मिठामध्ये असलेले मॅग्नेशियम ऊर्जा चयापचयासाठी आवश्यक पोषक मानले जाते. खरं तर शरीरातील 60% पेक्षा जास्त मॅग्नेशियम हाडांमध्ये साठवले जाते आणि संपूर्ण शरीर पेशीमध्ये वितरित केले जाते, जे चयापचयासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायद्याचे आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. शरीर डिटॉक्स करते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर डिटॉक्स होते. सल्फेट पोषण शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हेच कारण आहे की शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून आंघोळ करण्याची शिफारस केली जाते. तसेच
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होणारे नुकसान. एकदम स्वारचे अनेक फायदे आहेत तसेच तोटे आहेत. मिठाच्या पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्याने शरीरातील मॅग्नेशियम आणि सल्फेटचे प्रमाण वाढते, जे शरीरात जास्त प्रमाणात असल्याने हृदयविकार धोका वाढू शकतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने हायपर मॅग्नेशिया होऊ शकतो, ज्यामुळे कोमा होऊ शकतो. या व्यतिरिक्त फुफ्फुसाच्या समस्या, ज्याला कार्डिओपल्मोनरी अरेस्ट असे म्हणतात, उद्भवू शकतात. श्वासोच्छवासाच्या समस्या सोबतच यामुळे रक्तदाब, अतिसार, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. म्हणून आपण मिठाचा वापर आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा, म्हणजे आपणास कोणत्याही शरीरास नुकसान होणार नाही. ही उपयुक्त माहिती इतरांना शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.